पंडित हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि मीना खडीकर या मंगेशकर भगिनींचा लाडका भाऊ सगळ्यात लहान असूनही या बहिणींसाठी मोठ्या भावासारखा आधार ठरलेले पंडित हृदयनाथ मंगेशकर लता दीदी म्हणजे त्यांचं जणू सर्वस्वच। लता दीदी नसती तर आज आम्ही नसतो असं सांगणारे हृदयनाथ मंगेशकर आपल्या लाडक्या दीदीविषयी बोलताना नेहमीच खूप भावुक होतात। हृदयनाथ मंगेशकर एक असं नाव की जे आम्ही बघतोय की प्रत्येकजण खूप आदरानं आणि तितक्याच एखाद्याबद्दल भीती असणं, आदरयुक्त एक जरब असणं, वेगळ्या प्रकारची गाणी, वेगळ्या प्रकारचं संगीत। आणि तुम्ही तर म्हणतात की तुम्ही 5व्या म्हणजे त्या लहानपणापासून तुम्ही अगदी अंगाखांद्यावर खेळवलंय, 80व्या वर्षात पदार्पण करतायत, कशा शुभेच्छा द्या। सगळे आम्ही 80च्या वर गेलो, तो एक राहिला होता, तो आता 80मध्ये पोहोचला आणि त्याचं अजून काम चालू आहे। मी बोलायला विसरले की त्याचा पाय खराब असताना सुद्धा तो पाय असा दाबून ठेवून त्याच्यावर बसून 6 तास तो प्रोग्राम करतो आणि एक करत नाही, लगातार महिनाभर इथून तिथं तो करतो। मी सांगायला विसरले, त्यानं लहानपणी ठरवलं होतं तरुण म्हणून भाव सरगम जे आहे ते चालू केलं त्यानं आणि सगळ्या मुलांना स्वतः गाऊन त्यानं हा चालू केलं। तेव्हापासून भाव सरगम चालू झालं। मग मध्ये मी आल्यानंतर नक्षत्रांचे देणे झालं, पण तेच होतं सगळं पुढं आणि हे चालू झालं। आणि हे त्यानं एवढ्यासाठी केलं की आपण आपल्या बहिणीच्या जीवावर जगायचं नाही आणि काही झालं तरी आपण कमवायचं। त्याच्यामध्ये उषा पण होती, मीनाताई पण होती, सगळी भावंडे मिळून। मी नव्हते, मी लग्न झालेलं होतं माझं, पण या लोकांनी ते चालू ठेवलं आणि उद्देश हाच होता की आपल्या पायावर उभं राहायचं। निराळा रस्ता आहे त्याचा म्युझिकचा। त्यांनी एक स्वतः त्याची एक स्टाईल बनवलेली आहे आणि त्याच्या स्टाईलसारखं दुसरा कुणीही नाही अजूनपर्यंत। मी सगळ्यांना ऐकलेलं आहे, मला आठवत नाही असा त्याच्यासारखा कुणी असलेलं आहे। त्याचं एरवी त्याला घाबरत नाही मी, पण त्याचं जर गाणं एखादं एक लाईन जरी आली तरी मी फार घाबरते त्याला माझ्यापेक्षा फक्त 2 वर्षांनी लहान येतो। आता तो 80 वर्षात पोचला म्हणजे आम्ही 82मध्ये गेलो, पण त्याला खूप आयुष्य मिळो हे तर सगळेच सांगतात। बहिणी तर सगळे हेच बोलणार त्याला, हेच की आयुष्य मिळो, काम त्याच्या हातून आणखी छान हो आणि नवीन काहीतरी त्यांनी करावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे। मला खूप आनंद झाला आहे खरंच, कारण त्याचा जो स्वभाव आहे, त्याचं जे आमच्यावर प्रेम आहे, त्या गोष्टी मानण्यासारख्या आहेत। तो आमच्यावर खूप प्रेम करतो। मला नेहमी केव्हाही गाणं शिकवायला बसला तर म्हणतो, मी जरा घाबरते त्याला, तर म्हणतो किती नर्वस आहेस तू कशी गाणार खरंच मी गाणं सोडूनच दिलं तो, पण इतकं त्याचं प्रेम आहे की त्याला चालतच नाही, आम्ही दिसलो नाही तर त्याला नाही चालेल। आता तो पुण्यात राहतो, पण त्याच्या फेऱ्या चालूच असतात, येतो तो पुण्यावरून। पण फार स्वाभिमानी आहे मुलगा, त्याच्या बाबतीत काय बोलायचंच नाही। आता माझ्यापेक्षा तो 6 वर्षांनी लहान आहे, पण चालतं आमचं दोघांचं, कधी भांडण नाही, कधीही रागात बोलला नाही तो। मला खूप प्रेम आहे त्याचं। बस आणखी आमच्याकडे तेवढीच पुंजी आहे, त्याचं प्रेम। त्याच्या या वाढदिवसाला मी त्याला खूप शुभेच्छा देते। व्हिडिओ जर्नलिस्ट अशोकसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।